कधी आम्हाला या ट्रॅफिक पोलीस वाल्यांनी, या पोलीस प्रशासनाने याच बायपास चौकात ट्रकांवर कारवाई करून दाखवाव। उमरेड शहरापासून उदाशापर्यंत दोन्ही लाईनने ट्रक उभे असतात, त्याच्यावर कारवाई करून दाखवा। धमक असेल तर सामान्य माणसाला त्रास देता का बरं? सामान्य माणसासाठी नियम आणि हे देण देतात म्हणून यांच्यासाठी नियम। नमस्कार। आज सकाळपासनं उमरेड शहरात ट्रॅफिक पोलीसची एक कारवाई सुरू झाली। पूर्ण जिल्हा लेवलचे ट्रॅफिकचे अधिकारी इथं उमरेड शहरात येऊन एक कारवाई करत होते की सामान्य माणसाला 500 रुपयापासून तर 5000 पर्यंत चालन दिले। महत्वाचं आता आम्ही उदासापासून WCL ला चाललो। हे ट्रक दाखवा। हे बघा, दोन्ही साइडला कडेला ट्रक आहेत उभे। या ट्रकांमुळे सामान्य उमरेडच्या जनतेला म्हणा किंवा इथून या रोडवर येण्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला इतका मोठा त्रास आहे आणि कितीतरी लोकांचे जीव गेले या ट्रकांमुळे। महत्वाचा विषय, आज उमरेड शहरामध्ये ट्रॅफिक पोलीस जे कारवाई करत होते सामान्य लोकांवर, महत्वाचा विषय याच्यात की सामान्य मुलं ज्यांच्याकडे लायसन नाही आहे त्यांच्यावर लायसन नसल्यामुळे दंड, हेल्मेट नसल्यामुळे दंड आणि त्यावर जाऊन त्यांच्याकडून 500 रुपयापासून तर 5000 पर्यंतचा चालन ठोकण्यात आला। यांनी चालन ठोकले याच बायपास चौकात, दाखवू शकतो। या बायपास चौकाच्या चारही कडेला ट्रॅफिक पोलीसांची पूर्ण टीम उभी होऊन सामान्य माणसावर चालन ठोकत होते 500 रुपयापासून 5000 पर्यंत। हे जे कोणी अधिकारी आले नागपूरवरून, हे का हेलिकॉप्टरने आले का उमरेड शहरात? उमरेड मध्ये येताना उदाशापासून उमरेड शहरात दोन्ही बाजूला ट्रक उभे असतात, म्हणजे उमरेड पासून उमरेड शहराच्या बायपासवर बायपास चौकापर्यंत यांचे ट्रक दोन्ही कडेला उभे असतात। त्यांच्यावर कधी कारवाई करताना दिसत नाही हो, का बरं? आणि इथून याच बायपास चौकातून हे जेव्हा कारवाई करत होते सामान्य लोकांवर, कितीतरी ट्रक ये जा करत होते, त्या ट्रकवर कधी कारवाई करत नाही, का बरं करत नाही? त्या ट्रक मधले ड्रायव्हर 50% 60% ड्रायव्हर यांच्याकडे लायसन नसते, ते दारू पिऊन असते, ड्रंक अँड ड्राईव्हची केस होते, त्यांच्याकडे लायसन नसते होते। त्याच्यावर जाऊन महत्वाची सरकारच्या रॉयल्टी डुबवतात, करोडो रुपयाची रेती चोरून आणतात आणि ते ट्रक इथून उमरेड शहरातून सर्रास रोज पास होतात। ते मग बिळापूरहून उमरेड रोडनी असो की इकडे भिसी मार्ग उमरेड वरून नागपूरला जातात। लाखो रुपयाची यांची उलाढाल आहे याच प्रशासकीय यंत्रणेसोबत। त्याच्यात महसूल विभाग आहे, हे ट्रॅफिक पोलीसचे कितीतरी अधिकारी आहे, ज्या एंट्रीच्या नावाने, एंट्री म्हणजे यांच्या हप्ता महिना ते पैसे येतात, त्यामुळे सर्रास इथून ट्रक जातात, ते सरकारचा महसूल डुबवतात। त्यांच्या ड्रायव्हरांकडे लायसन नसते आणि लायसन नसून हे सगळ्या गोष्टी असून ते बिंदास जातात। आजही या टीम समोरून तो व्हिडिओ आहे, आम्ही दाखवत आहोत की ट्रक जात येत आहे। एकही ट्रक किंवा मोठ्या व्हेकलवर कारवाई नाही। कारवाई कोणावर? 2 व्हीलर 4 व्हीलर सामान्य माणसावर 500 रुपयापासून 5000, आणि फार नियम सांगत होते त्या लोकांना। सामान्य लोक आज इतका मोठा चालन दिला, मान्य आहे, त्याला नियमात तुटले वगैरे। कधी आम्हाला या ट्रॅफिक पोलीस वाल्यांनी, या पोलीस प्रशासनाने याच बायपास चौकात ट्रकांवर कारवाई करून दाखवाव। उमरेड शहरापासून उदाशापर्यंत दोन्ही लाईनने ट्रक उभे असतात, त्याच्यावर कारवाई करून दाखवा। धमक असेल तर सामान्य माणसाला त्रास देता का बरं? सामान्य माणसासाठी नियम आणि हे देण देतात म्हणून यांच्यासाठी नियम नाही। आणि उमरेड शहरातले राजकीय नेते कुठं मेले हो?
जे होट माराले फिर मागत होते 1 महिन्या पहिलेपर्यंत, त्या नेत्याचे कितीतरी नेते चुटूक पुटूक त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन म्हणत होते यायले चालन काढून, ते गिनायला तयार नव्हते. सामान्य माणसाले होट मागायला फिरता, सामान्य माणसं होट देता, यायले फोन करते आम्ही का करू शकतो म्हणते. हे का करू शकतात मग? यायले मत का बरं मागायचे, मारायचे आपण? एकही पक्षाचा नेता ह्या सामान्य माणसासाठी धावत नाही, भाषणात लंब्या लंब्या डिंगा करतात. हे नेते विचारू नाही शकत या प्रशासनाला प्रश्न का हो, हे तुमचे नातेवाईक आहे, इथून चालणारे ट्रक, याच्यावर कारवाई नाही आणि माझ्या सामान्य जनतेवर कारवाई? मार हे नेते डिंगा, माझ्या उमरेड माझी जनता बोमलनेवाले कुठे झोपले आहेत आता? जनता तुम्ही लक्ष देऊन ऐका, हे जेव्हा मत मागायला येते त्याला विचारा, या अशा सगळ्या कारवाई, अशा काही प्रशासन सामान्य जनतेला जेव्हा त्रास देतात तेव्हा हे नेते झोपले असतात का? आणि हे प्रशासकीय पोलीसवाली यंत्रणा, हे ट्रक यायच्या सामोरून जातात, आम्ही वारंवार व्हिडिओ दाखवून, हे त्याच्यावर कारवाई नाही करत, सामान्य माणसावर कारवाई करतात. बघा येणाऱ्या काळात काय फरक पडतो या सगळ्या यंत्रणेवर. धन्यवाद. मॅक्स विदर्भसाठी मी पवन सिंगने. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला